मुंबई वरळी ते मरीन ड्राईव्ह जाणाऱ्या सागरी कोस्टल रोडवर नियमांचं उल्लंघन झालं। कोस्टल रोडवर दुचाकी वाहनांना सक्त मनाई असून एका दुचाकी चालकानं गाडी चालवण्याचा धाडस केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या असलेल्या 20 प्रभागातील 78 सदस्य निवडीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाले। पुण्यामध्ये अतिक्रमण कारवाईला वेग आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। पुणे प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। पुण्यातील अतिक्रमण कारवाईला स्थानिकांनी मात्र विरोध केला। अनेकदा नोटिसा देऊन देखील अनधिकृत बांधकाम न काढल्यानं पालिका आक्रमक झाली। नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटींचा निधी मिळालाय। मंत्री गिरीश महाजन यांनी मागणी केली होती। महाजनांच्या पाठपुराव्यानंतर निधी मंजूर करण्यात आला। संत तुकोबांच्या मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दिल्लीतील स्फोटानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त तैनात केला। भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 5 तर्फे तोडक कारवाई करण्यात आली। मनपा प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। अवैध बांधकामांचे अनेक भाग हाततोडानं जमीनदोस्त करण्यात आले। माहीमच्या खाडीमध्ये ट्रान्सजेंडर तरुणाची आत्महत्या झाली आहे। ट्रान्सजेंडर तरुणाला वाचवणाऱ्या तरुणाचाही मृत्यू झालाय। मोबाईलमधील फोटो आणि मेसेजवरून वाद झाला होता। निलेश घायवळ टोळीवर अजून एका मकोका लावण्यात आल्याची माहिती आहे। घायवळ टोळीवर तिसरा मकोका लावण्यात आलाय। भाऊ सचिन घायवळ याच्यावरही मकोका लावण्यात आल्याची माहिती आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग आरक्षण सोडत संपन्न झाल्यात। महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या नियंत्रणाखाली ही आरक्षण सोडत संपन्न झाली। दिल्लीतील लाल मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या बॉम्बस्फोटात निष्पाप नागरिकांचे बळी गेले। या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च याचं आयोजन करण्यात आलं। शेकडो कार्यकर्ते नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेचा संदेश दिला।